बघा, ज्याच्यामध्ये देण्याची क्षमता प्रचंड आहे तो व्यक्ती मुक्त आहे. आज ना उद्या तो त्या गोष्टींना देऊन मुक्ती प्राप्त करणार आहे. आणि म्हणून परमानंदाचा कारक कोणाला म्हटलेला आहे? केतू म्हटलेला आहे. पुढे गेलं तर केतूला कैंची म्हटलेला आहे. आता का हो? कैंची म्हणजे कात्री. बघा, केतूला कैंची म्हटलेला आहे कारण जोपर्यंत आपण या मटेरियलिस्टिक वर्ल्ड मधून कट केले जाणार नाही तोपर्यंत आपण अध्यात्मापर्यंत पोहोचणार नाही. म्हणून कोणत्याही गोष्टीपासून, कोणत्याही डिझायर्स, अटॅचमेंट पासून मुक्त करणारा, कट करणारा ग्रह कोण आहे? तर केतू आहे. म्हणून केतूला कैंची म्हटलेला आहे. आणि जिथं कैंचीचा वापर होतो तो मेडिकल फील्ड, ते मेडिकल फील्ड सुद्धा कोणाच्या अंडर आहे? केतूच्या अंडर आहे. एक चांगला डॉक्टर होण्यासाठी, रोगांना कट करण्यासाठी त्याचा केतू स्ट्रॉंग असणं महत्वाचं आहे. म्हणून सगळं मेडिकल फील्ड कोणाच्या अंडर आहे? केतूच्या अंडर आहे. कैंची जर देवता बघितली तर मा तारा. तुम्ही जर बघितलं असेल की देवी शक्तीमध्ये मा तारा, जिला तारणारी देवता म्हटलेली आहे, त्या भाऊसागरामधून पार करणारी, तरवणारी देवता कोण आहे? तर मा तारा आहे. आणि तिच्या हातात काय आहे? तर कैंची आहे. बघा किती महत्व आहे. जी काय करायला? मटेरियलिस्टिक वर्ल्ड पासून आध्यात्मिक जगतामध्ये तुमची एंट्री करवाल्या. आणि त्या देवतेच्या हातात कैंची आहे, कात्रे. म्हणून कैंचीला किंवा या देवतेला केतू म्हटलेला आहे. पुढे गेलं तर गणपतीला सुद्धा केतूचा कारक देवता म्हटलेला आहे किंवा केतूलाच गणपती म्हटलेला आहे. तर असं का हो? तर केतू किंवा गणपती काय आहे? तर मूलाधार चक्राचा देवता आहे. आपलं जे मूलाधार चक्र आहे, रूट चक्र आहे, बॉडीमध्ये 7 चक्र आहेत, त्या मूलाधार चक्रावर कोणती देवता आहे विराजमान? तर ती गणपती आहे. म्हणून रूट्सना जोपर्यंत मजबूत करत नाही तोपर्यंत तुमच्या लाईफ मधले विघ्न दूर होणार नाही. म्हणून गणपतीला विघ्न अर्थ का म्हटलेला आहे? तुम्ही तुमच्या रूट्सवर काम करण्यासाठी, रूट्सला मजबूत करण्यासाठी किंवा रूट्सला मजबूत करून गणपती काय करणार आहे? तुमची न्यू बिगिनिंग करणार आहे. म्हणून गणपतीला केतू म्हटलेला आहे. पुढे गेलं तर बघा की ऑकल्टचा कारक, आपण जे गुप्त विद्या, ऑकल्ट ऍस्ट्रोलॉजी शिकायला लागलोय किंवा बघायला लागलोय, त्या प्रत्येक ऍस्ट्रोलॉजी, ऑकल्ट किंवा तंत्र विद्याचा कारक कोण आहे? तर केतू आहे. या जगतामधली प्रत्येक विद्या, गुप्त विद्या जी अध्यात्माशी रिलेटेड आहे ती केतूच्या अंडर आहे. जोपर्यंत तुमचा केतू स्ट्रॉंग नसणार आहे तोपर्यंत तुम्ही यामध्ये येऊ शकत नाही. एक चांगला केतूवाला व्यक्ती एक चांगला गायडन्स देणारा व्यक्ती आहे. एक चांगला केतूवाला व्यक्ती ऑकल्टमध्ये, तंत्रविद्येमध्ये, ऍस्ट्रोलॉजीमध्ये एक्सलंट गोष्टी करणार आहे. म्हणून केतूचं स्ट्रॉंग असणं किंवा केतू मजबूत असणं ह्या गोष्टींसाठी फार अहम आहे. मेडिकल फील्ड बघितलं आपण. रिसर्च फील्ड सुद्धा कोणाच्या अंडर आहे? केतूच्या आहे. कारण रिसर्च करणं म्हणजे रूट्सला जाणं, डीप लेवलला जाणं. आणि ही डीप लेवलला जाण्याची गोष्ट, रूट्सला शोध